कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आरोग्य विभागाअंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी इथे उपलब्ध झालेली आहे. तर त्या संबंधित सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ आहे. नेहमीप्रमाणेच आज सुद्धा नोकरीविषयक माहितीचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेलो आहोत. तुमच्या मनात बरेच प्रश्न असतील की कोणत्या पदांसाठी ही भरती आहे, यासाठी वयोमर्यादा काय आहे, अप्लाय कसं करायचं, शैक्षणिक अर्हता काय आहे, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, सरळ सेवेने ही भरती प्रक्रिया आहे. तर अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर ही सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला बघायला मिळेल. तर मित्रांनो, आजची जी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती आहे टाटा मेमोरियल सेंटर यांच्या अंतर्गत. सो हे टाटा मेमोरियल सेंटर यांचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. संपूर्ण माहिती ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध आहे. जाहिरातसुद्धा इथे दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही एलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता. आपल्या चॅनलमार्फत ज्या काही नोकरीच्या माहिती तुम्हाला मिळतात त्या जोपर्यंत अधिकृत संकेतस्थळ ऑफिशियल वेबसाईटवरती डिटेल माहिती येत नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाही. त्याच्यामुळे ज्या काही नोकरीविषयक माहिती चॅनलद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता. कोणत्याही प्रकारची खोटी जाहिरात किंवा फेक बातमीही नसते. तर चला आजची जाहिरात संपूर्ण जाणून घेऊया. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी महत्त्वाचं म्हणजे जे कोणी आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आलं असेल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्रत्येकाने चॅनलला इथे सबस्क्राईब करा. 45,000चा टप्पा तुमच्या सगळ्यांमुळे इथे पूर्ण झालेला आहे. लवकरच आपली फॅमिली 50,000च्या घरामध्ये जाणार आहे. सो त्यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत हवी आहे. लवकरात लवकर 50,000 सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब केले आपले व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. लवकरात लवकर आपली ही फॅमिली 50,000पर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे. सो चला आजची ही जाहिरात जी आहे ती आपण संपूर्ण बघूया. TMC इन्व्हाइट ॲप्लिकेशन फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी. ओके. सो स्टार्टिंग डेट इथे आहे 4 जानेवारीपासून अर्ज सुरू झालेले आहेत. ते 25 जानेवारीपर्यंत तुम्ही जे आहे ते अर्ज इथे करू शकता. सो वेगवेगळ्या इथे पोझिशन आहेत. सो संपूर्ण माहिती जी आहे ती आपण इथे बघणार आहोत. सो पहिल्यांदा इथे आहे मेडिकल ऑफिसरच्या ह्या पोस्ट. एक इथे पोस्ट आहे 13 लेवल 13Aचं वेतन आहे 37,400 ते 67,000. ओके. सो लेवल इथे आहे. पे मॅट्रिक्स तुमचं असणार आहे 1,31,000पर्यंत. 55 वर्ष वयोमर्यादा आहे. DM DNB मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये किंवा MD DNB असेल तरी अप्लाय करू शकता. अकॅडमिक डेझिग्नेशन सच ॲज असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर इट विल बी कन्फर्म टू कॅन्डिडेट आफ्टर जॉईनिंग TMC. त्याच्यानंतर मेडिकल ऑफिसर जीच्या सर्जिकल ऑन्कोलॉजी अंतर्गत पोस्ट आहे. सो ज्या अंतर्गत स्पेशलायझेशन आहे ते तुम्हाला एज्युकेशन क्रायटेरिया इथे दिलेला आहे. त्यानंतर मेडिकल ऑफिसर F सर्जिकल ऑन्कोलॉजी अंतर्गत एक पोस्ट आहे. मेडिकल ऑफिसर E हेड अँड नेक ऑन्कोलॉजीच्या पोस्ट आहे. त्याच्यानंतर मेडिकल ऑफिसर E गॅस्ट्रो इंटॉमॉलॉजीच्या पोस्ट आहे. मेडिकल ऑफिसर रेडिएशन ऑन्कोलॉजीच्या पोस्ट आहे. मेडिकल ऑफिसर E ट्रान्सफ्युजन मेडिसिन अंतर्गत पोस्ट आहे इथे. सो प्रत्येक पदासाठी डिटेल इथे दिलेला आहे. सो तुम्ही कोणत्या पोस्ट अंतर्गत अप्लाय करू इच्छिता त्यानुसार डिटेल माहिती तुम्हाला बघायची आहे. मेडिकल ऑफिसर ॲनेस्थेशिया क्रिटिकल केअर आणि पेन अंतर्गत आहे. मेडिकल ऑफिसर D स्टाफ क्लिनिक अंतर्गत. मेडिकल ऑफिसर Cच्या पोस्ट आहे मेडिकल ऑन्कोलॉजी. मेडिकल ऑफिसर मेडिकल फिजिक्सच्या पोस्ट आहे. सायंटिफिक ऑफिसरच्या इथे पोस्ट आहेत. एक पोस्ट आहे OBC अंतर्गत आहे. सो यासाठी सुद्धा तुम्हाला 45 वर्ष वयोमर्यादा आहे. 78,800पर्यंत वेतन आहे तुम्हाला. MD PhD बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, लाईफ सायन्स, बायोकेमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजीमध्ये असेल तर अप्लाय करू शकता. सायंटिफिक ऑफिसर D अंतर्गत पोस्ट आहे. मेडिकल फिजिक्सच्या पोस्ट आहेत C अंतर्गत. सो यासाठी MSc तुमचा फिजिक्समध्ये असेल किंवा डिप्लोमा असेल रेडिओलॉजीमध्ये तरीसुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. 1 वर्षाचा अनुभव गरजेचा आहे. 56,000पर्यंत वेतन तुम्हाला मिळणार आहे. सायंटिफिक ऑफिसरच्या इथे पोस्ट आहे. यासाठी सुद्धा तुमचा MSc इथे गरजेचा आहे. 47,600पर्यंत वेतन तुम्हाला इथे मिळणार आहे. प्लस अलाउन्सेस सुद्धा इथे ॲप्लिकेबल असणार आहेत. त्याच्यामुळे खूप छान सुवर्ण संधी आहे. प्रत्येकाने या सुवर्ण संधीचा फायदा करून घ्या. सायंटिफिक ऑफिसरच्या इथे मॉलिक्युलर पॅथॉलॉजी अंतर्गत पोस्ट आहे. 47,700 ही वेतन आहे लेवल 8चं. 35 वर्ष वयोमर्यादा आहे. ही इथे एज्युकेशन क्रायटेरिया दिलेला आहे. यापैकी ज्यासाठी तुम्ही एलिजिबल असाल तसे अप्लाय करू शकता. त्यानंतर सायंटिफिक ऑफिसरच्याच इथे बऱ्याच पोस्ट आहे. मेडिकल रेकॉर्ड ऑक्युपेशनल थेरपी अंतर्गत
ज्युनियर इंजिनियरच्या सुद्धा पोस्ट आहेत या अंतर्गत सिव्हिलसाठी. सो यासाठी 44,900 वेतन आहे. 30 वर्ष वयोमर्यादा आहे. फर्स्ट क्लास डिप्लोमा तुमचा गरजेचा आहे इन सिव्हिल इंजिनिअरिंग. 3 इयर्सचा जो कोर्स असतो. ओके. त्यानंतर ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल अंतर्गत पोस्ट आहे. सायंटिफिक असिस्टंट न्यूक्लिअर मेडिसिन अंतर्गत पोस्ट आहे. सो यासाठी BSc असेल तुमचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी न्यूक्लिअर मेडिसिन अंतर्गत तुम्ही अप्लाय करू शकता. सायंटिफिक असिस्टंट रेडिएशन ऑन्कोलॉजी अंतर्गत पोस्ट आहे. यासाठी 44,900 वेतन आहे. BSc असेल तुमचा तो तुम्ही अप्लाय करू शकता. वयोमर्यादा 35 वर्ष इथे तुम्हाला दिलेली आहे. सायंटिफिक असिस्टंटच्याच पोस्ट आहे. त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट दुसऱ्यासुद्धा इथे पोस्ट आहेत. सेंट्रल स्टराईल सप्लाय डिपार्टमेंट सायंटिफिक असिस्टंटच्या पोस्ट आहे. सो दिलेल्या अंतर्गत तुम्हाला अनुभव असेल एज्युकेशन असेल तर तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता. छान वेतन आहे. अलाउन्सेस सुद्धा ॲडिशनल तुम्हाला जे आहे ते मिळणार आहे. असिस्टंट मेडिकल सोशल वर्करच्या इथे पोस्ट आहे. सो यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तुमची सोशल सायन्स MSW गरजेचं आहे. 30 वर्ष वयोमर्यादा 35,400 वेतन तुम्हाला मिळणार आहे. क्लिनिकल सायकोलॉजिस्टच्या पोस्ट आहे. सो MA तुमचं गरजेचं आहे क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये 3 वर्षाचा अनुभव. 30 वर्ष वयोमर्यादा 35,400 वेतन. टेक्निशियनच्या पोस्ट आहेत नेटवर्किंग अंतर्गत. त्यानंतर टेक्निशियनच्याच पोस्ट आहे जनरल मेडिसिन अंतर्गत. सो यासाठी तुमचा डिप्लोमा इथे गरजेचा आहे. 3 वर्षाचा अनुभव इथे गरजेचा आहे. 30 वर्ष वयोमर्यादा 25,500 तुम्हाला वेतन आहे. टेक्निशियन मायक्रोबायोलॉजी अंतर्गत पोस्ट आहे 25,000 वेतन. सो सायन्स तुमचं 12वी गरजेचं आहे. 6 मंथ टू 1 इयर डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी. त्यानंतर टेक्निशियनच्या मॉलिक्युलर पॅथॉलॉजी अंतर्गत पोस्ट आहे. टेक्निशियनच्या रेडिओ डायग्नोसिसच्या इथे पोस्ट आहेत. टेक्निशियनच्या बायोमेडिकल इंजिनिअरिंग अंतर्गत सुद्धा इथे पोस्ट आहेत. ओके. सो टेक्निशियनच्या बऱ्याच इथे पोस्ट आहे. टेक्निशियन पॅथॉलॉजीच्या इथे पोस्ट आहेत. सो यासाठी तुमचा डिप्लोमा मेडिकल लॅबोरेटरीमध्ये गरजेचा आहे. 12वी सायन्स. 27 वर्ष वयोमर्यादा आहे. 19,900 म्हणजे जवळजवळ 20,000पर्यंत वेतन जे आहे तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर टेक्निशियन A मेडिकल रेकॉर्डच्या इथे पोस्ट आहे. असिस्टंट नर्सिंग सुप्रिटेंडंटच्या सुद्धा इथे पोस्ट तुम्हाला दिलेल्या आहेत. नर्स Cच्या इथे पोस्ट आहेत. नर्स C. ओके. बऱ्याच नर्सच्या अंतर्गत सुद्धा इथे बऱ्याच पोस्ट इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. नर्स A, नर्स C, असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरच्या सुद्धा इथे पोस्ट आहेत. सो पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं इथे लागणार आहे किंवा डिग्री डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट गरजेचं असणार आहे. संपूर्ण माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. असिस्टंटच्या पोस्ट आहे. यासाठी ग्रॅज्युएशन गरजेचं आहे. कोणत्याही शाखेतून तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तर अप्लाय करू शकता. कुकच्या पोस्ट आहे. त्यानंतर अटेंडंटच्या सुद्धा इथे पोस्ट आहे. सो ही संपूर्ण पदांची माहिती आहे. अप्लाय कसं करायचं आहे ते बघायचं आहे. सो कॅन्डिडेट विल एलिजिबल फॉर द इन्सेंटिव्ह बेस्ड ऑन इंडिव्हिज्युअल अँड इंडस्ट्रियल परफॉर्मन्स. सो 25 जानेवारी लास्ट तारीख आहे. 5:30 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. सो कॅन्डिडेट मस्ट सेंड देअर ऑनलाईन ॲप्लिकेशन. सो ऑनलाईन करायचं आहे. इट विल हॅव अपलोड ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंट मेन्शन फॉर्म इन द टायमिंग फॉर द ऑनलाईन ॲप्लिकेशन. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन सिलेक्ट केले जाणार नाही. कॅन्डिडेट विथ इनिशियली स्क्रीन ऑर कॉल फॉर द इंटरव्ह्यू ऑर रिटर्न एक्झामिनेशन ऑर स्किल टेस्ट डिपेंड ऑन द बेसिस ऑफ द. सो नंबर ऑफ ॲप्लिकेशन किती येतं त्यानुसार तुमचं इंटरव्ह्यू होणार, स्किल टेस्ट का रिटर्न टेस्ट ते डिपेंड होईल. ओके. सो डॉक्युमेंट इथे तुम्हाला दिलेले आहे. डेट ऑफ बर्थसाठी तुमचं बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग किंवा 10वीचं मार्कशीट. एज्युकेशनसाठी तुमच्या मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट. एक्सपिरियन्ससाठी तुमचं पोस्ट एम्प्लॉयमेंटचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. त्याच्यामध्ये इंडिकेटिंग डेट ऑफ जॉईनिंग अँड रिव्हिलिंग. करंट एम्प्लॉईचं अपॉइंटमेंट लेटर, लास्ट पे स्लिप आणि आयडेंटिटी कार्ड. कास्टमधून अप्लाय करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट. कास्ट व्हॅलिडिटी OBCसाठी इथे तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागणार आहे. इकॉनॉमी वर्कर EWS असेल तर त्याचं सर्टिफिकेट. पर्सन विथ डिसेबिलिटी. सो जे काही आरक्षण तुम्हाला लागू होतं त्याचे सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे. सो त्याच्यानंतर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे ती प्रत्येकाने नीट वाचायची आहे. एज आणि रिलॅक्सेशन जे आहे तुमचं इथे 25 जानेवारी रोजी कन्सिडर केलं जाणार आहे. एक्सपिरियन्स विल बी रिकॉर्ड ऑन द पोस्ट क्वालिफिकेशन. सो एज रिलॅक्सेशन इथे मिळणार आहे ॲज पर गव्हर्नमेंट. सो 5 वर्ष SC ST, 3 वर्ष OBCसाठी आणि 10 वर्ष PWDसाठी. So if the post is only for unreserved category, age relaxation will not be applicable for the reserved candidate. Okay. सो पोस्ट जर ओपन कॅटेगरीसाठी असेल आणि तुम्ही जर ते ओपनमधून अप्लाय करत असाल तर जे रिलॅक्सेशन रिझर्व कॅटेगरीसाठी आहे ते ॲप्लिकेबल होणार नाही. सो एज रिलॅक्सेशन मॅक्झिमम 5 इयर फॉर द TMC एम्प्लॉई जे करंट एम्प्लॉई आहे. ॲप्लिकेशन फी जी आहे तुम्हाला इथे कॅन्डिडेट विल पे 300 ऑनलाईन युझिंग बँक और डेबिट कार्ड. SC ST फिमेल कॅन्डिडेट, पर्सन विथ डिसेबिलिटी, एक्स सर्व्हिसमॅन ओके फर्स्ट टाइम अप्लाय आर एक्झेम्प्टेड फ्रॉम पेइंग द फी. सो SC STसाठी महिला उमेदवारांसाठी इथे फी नाही आहे. सो खूप छान सुवर्णसंधी आहे. बाकी ज्यांना 300 रुपये फी जी आहे ती इथे पे करायची आहे.
बेनिफिट्स इथे काय काय मिळणार आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. सो संपूर्ण माहिती या पदांसंबंधीची इथे दिलेली आहे. सो न्यू रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लिंक दिलेल्या आहेत, याद्वारे तुम्हाला जे आहे ते अप्लाय करायचं आहे. सो इथे PDF जर हवी असेल ती डाउनलोडसुद्धा करू शकता. पूर्ण माहिती दिलेली आहे. अप्लाय कसं करायचं आहे, ऑनलाईन अप्लाय करायचं आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. खूप छान सुवर्ण संधी आहे. काही प्रश्न असतील, अजूनही काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये जे आहे तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. दिवसभरामध्ये आपण बऱ्याच गोष्टी शेअर करतो, एखादा सॉन्ग, एखादा डान्स, एखादा कॉमेडी व्हिडिओ, पण अशा महत्त्वाच्या गोष्टी शेअर करायला विसरतो. त्याच्यामुळे व्हिडिओला प्रत्येकाने एक शेअर तरी नक्की करा. ओके. सो त्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि नक्कीच त्याला नोकरी मिळवण्यामध्ये मदत होऊ शकते. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.